हॅलो गाईज, मी तुमची होस्ट योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण माय इंग्लिश बुक 7 याच्यातील 2.2 ह्याच्यामधली दुसरी जी गोष्ट आहे ती पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या गोष्टीला. आपल्या गोष्टीचं नाव आहे द टाउन माऊस अँड अ कंट्री माऊस. टाउन माऊस म्हणजे शहरात राहणारा उंदीर आणि कंट्री माऊस म्हणजे गावात राहणारा उंदीर. कंट्री म्हणजे शहराच्या नजदीक एखादं गाव असेल, एखादा भाग असेल त्याला आपण म्हणणार आहोत कंट्री. म्हणजे इंग्लिश लोकांच्या ह्याच्यामध्ये किंवा ब्रिटनमध्ये कसं आहे, जिथे शहरं आहेत तिथे लोकांची घरं असतात, तिथे लोकांना नोकऱ्या मिळतात आणि मग त्यांचं सेकंड होम जे असतं ते गावाकडे असतं, कंट्रीमध्ये असतं. मग तिथे येऊन ते लोक आपला खाली वेळ जो असतो किंवा ज्यावेळेला त्यांना सुट्टी असते त्यावेळेला घालवतात किंवा काही लोक गावामध्येच तिथे स्थित असतात. पण गावाकडनं त्यांच्या शहरामध्ये येण्यासाठी भरपूर मार्ग असतात आणि ते फार जवळ असतात. Once upon a time, a town mouse went on a visit to his cousin in the country. एकदा काय झालं, एका शहरातल्या उंदीर आपल्या गावातल्या आपल्या चुलत भावाला भेटायला आला. The country mouse was a simple, rustic fellow. He loved his town friend. तो जो गावाकडे राहणारा उंदीर होता तो साधा होता, गावाकडचा होता, ज्याला आपण मराठीमध्ये गावठी असं म्हणतो, अशी व्यक्ती होता आणि त्याला आपला हा शहरात राहणारा मित्र खूप आवडला होता. ही गेव हिम अ हार्टी वेलकम. त्याने त्याला अगदी मनापासून त्याचं स्वागत केलं. बीन्स, चीज अँड ब्रेड वर ऑल ही हॅड टू ऑफर, बट ही ऑफर देम फ्रीली. त्याने त्याला काय दिलं तर त्याच्याकडे जे काही थोडेसे वाटाणे टाईप अशा गोष्टी होत्या की चीज होतं आणि ब्रेड होता, तो त्याने त्याला ऑफर केला, त्याने त्याला दिला. पण सर्वात महत्त्वाचं वाक्य आहे, बट ही ऑफर देम फ्रीली. अगदी मुक्त हस्ताने त्याने त्याला ते दिलं, हसत हसत त्यांनी दिलं. The town mouse rather turned up his long nose at a simple country fare and said, The town mouse rather turned up his long nose. त्याने नाक मुरडलं. कशासाठी? दिस सिम्पल कंट्री फेअर. गावाकडच्या साध्या जेवणाला त्यांनी नाक मुरडलं. अँड सेड, आणि त्यावरती त्याला म्हणाला, आय कॅनॉट अंडरस्टँड कझिन हाऊ यू कॅन पुट अप विथ दिस पुअर फूड. मला हे समजत नाही माझ्या भावा की तू एवढं साधं जेवण कसं जेवू शकतोस. बट ऑफकोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री. पण हे पण बरोबर आहे, तू गावामध्ये आणखीन काय चांगल्या गोष्टीची अपेक्षा करू शकतोस. कम विथ मी अँड आय विल शो यू हाऊ टू लिव्ह. सर माझ्याबरोबर, मी तुला दाखवतो कसं राहायचं. वेन यू सी टाउन लाईफ यू विल वंडर हाऊ यू कुड इव्हर लिव्ह इन द कंट्री. तू एकदा माझ्याबरोबर शहरातलं आयुष्य बघ, मग तुला कळेल की तू इतके दिवस कसा काय साध्या गावाकडच्या जीवनामध्ये राहत होतास, कसं तुझं जीवन एकदम बेकार होतं. नो सूनर सेड दॅन डन. आणि लगेचच त्या लोकांनी ही जी गोष्ट आहे ती करण्याचं ठरवलं. द टू माईस सेट ऑफ फॉर द टाउन अँड अराईव्ह ॲट द बिग हाऊस वेअर द टाउन माऊस लिव्ह इन अ होल. मग दोघंसुद्धा निघाले आणि शहरामध्ये पोचले, मोठ्या घरामध्ये, जिथे एका छोट्याशा बिळामध्ये हा शहरातला उंदीर राहत होता. यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट आफ्टर आवर लॉंग जर्नी, सेड द पोलाइट टाउन माऊस अँड टूक हिज फ्रेंड इन टू अ ग्रँड डायनिंग रूम. ते तिकडे पोचले, त्याच्यानंतर तो त्याला एका मोठ्या डायनिंग रूममध्ये घेऊन आला आणि तिकडे त्याला म्हणाला, चल आपण काहीतरी साधंसंच खाऊन घेऊया, जरा हलकं असणारं खाऊन घेऊया. रिफ्रेशमेंटचा अर्थ होतो लाईट थिंग्स. मग लाईट ड्रिंक असेल, लाईट फूड असेल, म्हणजे थोडंसंच ब्रेड बिस्किट अशा प्रकारचं, हेवी काही नाही.
देअर दे फाउंड द रिमेन्स ऑफ अ फाईन फिश. तिकडे त्यांना खूप साऱ्या गोष्टी मिळाल्या. कशामधल्या? फाईन फिशमधल्या. म्हणजे तिकडे एखादी पार्टी बिर्टी झालेली होती, त्याच्यामधल्या काही गोष्टी तिकडे राहिलेल्या होत्या, त्या तिकडे त्यांना मिळाल्या. Soon the two mice were eating up jellies and cakes and all that was nice. मग ते दोन्ही उंदीर तिकडे त्यांनी खायला सुरुवात केली. जेली होते, केक होते, ते त्यांनी जे छान छान होतं, सुंदर सुंदर होतं, असं खायला सुरुवात केली. सडनली दे हर्ड ग्रोलिंग अँड बार्किंग. अचानक काय झालं? त्यांना भुंकण्याचा, गुरगुरण्याचा आवाज आला. बार्किंग म्हणजे भुंकणे, ग्रोलिंग म्हणजे गुरगुरणे. व्हॉट इज दॅट? सेड द कंट्री माऊस. तो गावाकडचा उंदीर म्हणाला, हे काय आहे? इट इज ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस, आन्सर द अदर. त्याने उत्तर दिलं, हे या घरातले कुत्रे आहेत. ओनली, सेड द कंट्री माऊस. फक्त? आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. मला अशा कोणत्याही प्रकारचा आवाज मी खाताना अजिबात आवडत नाही. जस्ट ॲट दॅट मोमेंट द डोर फ्ल्यू ओपन. इन केम टू ह्यूज मॅस्टिफ्स अँड द टू माईस हॅड टू स्कॅम्पर डाऊन अँड रन ऑफ. मॅस्टिफचा अर्थ दिलेला आहे बिग डॉग्स ऑफ अ स्पेशल ब्रीड. तितक्यात दरवाजा उघडला गेला आणि मोठे 2 डॉग आतमध्ये आले. आणि जसे ते डॉग आतमध्ये आले तसे हे जे दोन्ही उंदीर होते ते आतमध्ये पळून गेले, घाबरले आणि पळून गेले. गुड बाय कझिन, सेड द कंट्री माऊस. त्याच्यावरती गावाकडचा उंदीर होता, तो म्हणाला, चल टाटा, बाय बाय. वॉट गोईंग सो सून, सेड द अदर. दुसरा मला, तू इतक्या लवकर का जातोयस? येस, ही रिप्लाय, बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फेअर. हो, मी जातोय कारण घाबरलेल्या अवस्थेमध्ये खाल्लेले केक आणि जेलीपेक्षा साधी आपले बीन्स ब्रेड बरा. म्हणजे ज्याला आपण म्हणतो भयामध्ये मिळालेल्या श्रीखंडपुरीपेक्षा किंवा आमरसपुरीपेक्षा साधी चटणी भाकरीच चांगली आहे. आता आपण प्रश्नांची उत्तरं बघूया. पेज नंबर 39 वरती आहे. गेस द मीनिंग ऑफ टर्न अप हिज लॉंग नोज. टू रिफ्यूज टू टेक or accept something because it is not good enough. जे चांगलं नाही आहे ते स्वीकारलं नाही. put up with, tolerate or endure something. set off, to leave on a journey. बाहेर निघण्यासाठी किंवा मोठी जर्नी करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी बाहेर निघणे. रिफ्रेशमेंट, लाईट फूड अँड ड्रिंक्स. थिंग्स टू डू बघूया आता त्याच पानावरचं. डिस्क्राईब सम फ्युचर्स ऑफ कंट्री लाईफ अँड टाउन लाईफ. काय करायचं आपलं? डिस्क्राईब करायचं आहे काय काय टाउन लाईफ आणि कंट्री लाईफ, शहराकडची लाईफ आणि गावाकडची लाईफ. कंट्री लाईफ इज सिम्पल अँड फेअर फ्री. गावाकडचं आयुष्य हे साधं असतं आणि भयमुक्त असतं. टाउन लाईफ इज फास्ट अँड फुल ऑफ फिअर. शहराकडचं लाईफ जे आहे ते जलद आहे आणि भीतीने भरलेलं आहे. सेकंड क्वेश्चन आहे आपला, रिराईट अ स्टोरी युझिंग ह्युमन कॅरेक्टर्स अँड मेकिंग अदर ॲप्रोप्रिएट चेंजेस. आपल्याला गोष्ट पुन्हा परत लिहायला सांगितलेली आहे. कशी? तर जे काही पण माऊस म्हटलेले आहेत, टाउन माऊस आणि कंट्री माऊस, तिकडे आपण नावं द्यायची आहेत. म्हणजे जर का तुम्हाला गावाकडच्या मुलाचं नाव द्यायचं असेल तर तुम्ही म्हणू शकाल रामू. आणि तेच जर आपल्याला शहराकडच्या मुलाचं नाव सांगायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता श्याम सुंदर. किंवा तुम्ही आणखीन त्याला चांगलं इंग्लिश नाव देऊ शकता किंवा अजय विजय असं सोफिस्टिकेटेड नाव देऊ शकता.
आणि त्याप्रमाणे आपल्याला ॲप्रोप्रिएट चेंजेस त्याच्यामध्ये करायचे आहेत. म्हणजे ॲप्रोप्रिएट चेंजेस म्हणजे काय चेंजेस करू शकाल, तर मला वाटतं जिथे त्यांनी म्हटलेलं आहे बीन्स, ब्रेड आणि चीज, तिकडे तुम्ही आणखीन काही शब्द वेगळे जे आपण रोजच्या खाण्यामध्ये वापरतो, म्हणजे चपाती भाजी म्हणू शकता जेव्हा तर कंट्री माऊसने त्याला दिलं होतं खाणं तेव्हा. आणि जर का तो शहरामध्ये आला तर तुम्ही त्याला म्हणू शकता की बाबा त्यांनी पिझ्झा त्याला दिला. अशा प्रकारे काही काही चेंजेस तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर व्हॉट इज द मीनिंग ऑफ ओनली. द मीनिंग ऑफ ओनली इज अ सिंगल प्रॉब्लेम. पेज नंबर 40 वरचा क्वेश्चन आहे, व्हॉट डज द कंट्री माऊस मीन्स बाय ओनली. आता कंट्री माऊस जो म्हणाला, गावाकडचा जो उंदीर म्हणाला, त्याचा ओनलीचा अर्थ काय होतो. द कंट्री माऊस मीन्स नॉट अ सिंगल प्रॉब्लेम बट अ बिग प्रॉब्लेम बाय ओनली. त्याच्यासाठी एक फक्त प्रॉब्लेम नव्हता तर मोठा प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर आहे डिस्कस व्हॉट इज बेटर, कंट्री लाईफ ऑर टाउन लाईफ अँड वाय. तुम्हाला काय वाटतं आहे, काय चांगलं असू शकेल, गावाकडचं आयुष्य की शहराकडचं आयुष्य, आणि आपल्याला त्याला कारण द्यायचं आहे. कंट्री लाईफ इज बेटर दॅन टाउन लाईफ बिकॉज वी गेट ओनली सिम्पल मील इन द कंट्री बट फ्रेश एअर अँड हेल्दी फूड गेट इन अ कंट्री. आपल्याला साधं खाणं मिळतं, पण कसं मिळतं, फ्रेश एअर आणि हेल्दी फूड खायला मिळतं. इन द टाउन वी गेट टेम्पटिंग मील बट लाईफ इज फुल ऑफ प्रॉब्लेम्स. आपल्याला शहरामध्ये चांगलं जेवण खायला मिळतं, चांगलं म्हणण्यापेक्षा टेम्पटिंग, जे आपल्याला फार सुंदर दिसतं असं खाणं खायला मिळतं. परंतु आपलं लाईफ मात्र, आपलं जीवन मात्र हे भयाने किंवा प्रॉब्लेम्सने भरलेलं असतं. टेम्पटिंग मील और डिशेस आर समटाईम्स नॉट हेल्दी. आणखीन त्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो, जे आपल्याला छान अट्रॅक्टिव्ह वाटतील असं जेवण नेहमीच चांगलं असेल, हेल्दी असेल असं काही नाही आहे. इट कॉजेस हेल्थ प्रॉब्लेम्स. त्याच्याचबरोबर त्याच्यामुळे आपल्याला हेल्थचे प्रॉब्लेमही होऊ शकतात, जसं डायबिटीस वगैरे किंवा हार्ट अटॅक वगैरे सारखे आपल्याला प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आता बघूया इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 1 आहे, दिस स्टोरी हॅज 2 पार्ट्स, राईट व्हॉट हॅपन इन ईच पार्ट. ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत. म्हणजे एकदा गावाकडे तो टाउन माऊस येतो आणि दोघंही मिळून, टाउन माऊस आणि कंट्री माऊस मिळून त्या मोठ्या घरामध्ये, शहरामध्ये पोचतात. तर आपल्याला इथे लिहायचे इन द कंट्री. गावामध्ये आल्यानंतर काय होतं, द टाउन माऊस वेंट टू विजिट हिज कंट्री कझिन. हा पॉईंट त्यांनी आपल्याला दिलेला आहे. पुढचा पॉईंट आपल्याला भरायचा आहे. मी तुम्हाला पहिल्या पॉईंटचा अर्थ समजावून सांगते. टाउन माऊस आपल्या गावाकडच्या भावाला भेटायला गेला. द कंट्री माऊस ऑफर बीन्स, चीज अँड ब्रेड टू हिज कझिन. गावाकडच्या माऊसने त्याला आपल्याकडे जे खाणं होतं ते आपल्या भावाला दिलं. द टाउन माऊस डिड नॉट लाईक द फूड. टाउन माऊसला ते अजिबात खाणं आवडलं नाही. आता बघूया ॲट द बिग हाऊस काय झालेलं आहे. पहिला पॉईंट आणि शेवटचा पॉईंट आपल्याला लिहायचा आहे. पहिला पॉईंट आपण लिहूया, द कंट्री माऊस केम विथ टाउन माऊस इन द टाउन. गावाकडचा उंदीर आपल्या भावाबरोबर शहराकडच्या उंदराबरोबर त्याच्या घरी, त्या टाउनमध्ये आला. द टाउन माऊस ऑफर हिज कझिन जेलीज अँड केक्स. टाउन माऊसने आपल्या भावाला जेलीज आणि केक्स दिले. म्हणजे त्यांनी त्याला बीन्स ब्रेड दिले होते, म्हणून त्याला आणखीन काहीतरी चांगलं, कसं छान खाणं खायचं ते दाखवण्यासाठी त्याला जेलीज आणि केक्स दिले. द कंट्री माऊस डिड नॉट लाईक द फूड विथ अ लॉट ऑफ फिअर. कंट्री माऊसला अजिबात ते खाणं
आवडलं नाही, जे भयाने भरलेलं होतं. एखादा डॉग येऊन आपल्याला मारेल, चावेल, आपल्या पाठीमागे लागेल या भीतीमध्ये खाणं त्याला अजिबात आवडलं नाही. मग ते बरे जेलीज असो, केक्स असो, पेस्ट्रीज असो, आणखीन काहीही असो. पाठीमागच्या पानावरचा एक शब्द इथे राहिलेला आहे, तो मी कंप्लीट केलेला आहे आणि तुम्हाला हे कसे आपल्याला स्क्वेअर बनवायचे आहेत ते दाखवलेलं सुद्धा आहे. सेकंड क्वेश्चन आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग इन टू युअर मदर टंग. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये ह्याचं भाषांतर करायचं आहे. वाक्य वाचते, भाषांतर वाचून दाखवते. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. मला जेवणाच्या वेळी असले आवाज आवडत नाहीत. बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फेअर. भ्यात मिळालेल्या आमरसपुरीपेक्षा शांतीत मिळालेली चटणी भाकरी नेहमी चांगली असते. आता वाक्य आपल्याला बघायची आहेत. पुढचा प्रश्न बघायचा आहे. थर्ड क्वेश्चन, ट्राय टू राईट मोर सेंटेन्सेस ऑन द पॅटर्न ऑफ बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फेअर. आपल्याला बघायचे वाक्य काय कशापेक्षा चांगलं आहे अशा प्रकारची. एक्झाम्पल, बेटर लेट दॅन नेवर. नाहीपेक्षा उशिरा ठीक आहे. तशीच आपलं वाक्य शोधायची आहे. मी म्हटलं बेटर बेंड दॅन नेवर. थोडंसं वाकलेलं चालतं. काहीच नाही मिळाल्यापेक्षा, काहीच नाहीपेक्षा वाकलेलं थोडंसं चालतं. वाकल्यामुळे माणूस छोटा होत नाही, तर वाकल्यामुळे माणूस नम्र होतो आणि जे हवं आहे ते कधी कधी मिळतं सुद्धा. क्वेश्चन नंबर 4 आहे, राईट द मोरल ऑफ